आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबतचा रेकी थर्ड पर्यंतचा प्रवास सुनीताताई पालकर आणि विशाल दादा रेडी. आत्मा नमस्ते सगळ्यांना. मी सुनीता पालकर, तालुका अंबरनेर, जिल्हा जळगाव येथून बोलत आहे. मला या तुमच्या क्लास बद्दल, रेकी बद्दल माझी छोटी जाऊ गीतांजली पालकर हिने सांगितलं. तिने मला सांगितलं की त्यांना भरपूर दिवस सर्दी होती, ती जात नव्हती. त्यामुळे तुमचे क्लासेस रेकीचे केल्यामुळे त्यांना ती सर्दी गेली. तर ते बोलले की तुम्ही पण भरपूर आजारी पडता, तर तुम्ही हा क्लास जॉईन करा. त्यामुळे तिच्या सांगण्यावरून मी हा क्लास जॉईन केला आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे. पहिला मी खूप थकून जायची, माझ्याकडून काम नाही व्हायचं, पण आता सकाळी लवकर उठून मेडिटेशन करून मी सगळं घरातलं जेवण आवरून मी क्लासला जाते आणि क्लासमध्ये सगळं काम विद्यार्थी व्यवस्थित भरपूर ऍडमिशन घेते, त्यांना शिकवते आणि परत संध्याकाळी येऊन वेळेवर तुमचं सेशन अटेंड करते. आणि आता आपण 2-4 दिवसापूर्वी बिझनेस हिलिंग केलं होतं. त्या बिझनेस हिलिंगमुळे आता क्लासमध्ये इतकी गर्दी होते, सध्या भरपूर विद्यार्थी येत आहेत ऍडमिशनला. तर सर बोलतात की भरपूर विद्यार्थी येतात भरपूर. मी म्हटलं हा, मी बिझनेस हिलिंग केलं होतं आपलं सुनेट कॉम्प्युटरचं. तर खूप छान वाटतं मॅडम आणि भरपूर कामं येतात आहे. काही माझे पैसे अडकले आहेत तर ते पण येतील मॅडम. पण भरपूर फरक आहे आणि खूप छान वाटतंय मॅडम. धन्यवाद मॅडम, तुमचे खूप धन्यवाद. तुमच्यामुळे सगळं छान होतंय आयुष्यात. ऊर्जेमुळे सगळं छान होत आहे. तुम्ही ऊर्जा घेत आहे चांगल्या प्रकारे, म्हणून सगळं छान होत आहे. मी माध्यम झाली आहे फक्त. त्या ब्रह्मांडाने मला तुमच्या आयुष्यामध्ये माध्यम केलं, त्याकरिता मी या ब्रह्मांड ऊर्जेचे किती धन्यवाद मानू, कारण तुम्ही मला धन्यवाद देता. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सुनीता ताई, तुम्ही मनी मेडिटेशनचा पण सगळ्यांना खूप छान अनुभव सांगितला होता मध्ये. हो 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 हो. परत सांगा. अजूनही अजूनही सुरू आहे, फ्लो तर सुरू आहे अजून. परत सांगा. मनी मेडिटेशनचा अनुभव आता सुनीताताई सगळ्यांना सांगतात हा. हा, मनी मेडिटेशन केल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून माझे जे विद्यार्थी होते, ज्यांचे भरपूर दिवसापासून फी बाकी होते, मग ते फी आणायला लागले. आणि एक दोन नाही, 5-5, 6-6 विद्यार्थी फी आणायला लागले. म्हणजे 1-2 हजार नाही, अगदी 4-4 हजार, 5-5 हजार असे फी आणायला लागले. त्यामुळे सर बोलायला लागले की हा, की चांगले फी रिकवर होते. हा, मी म्हटलं ते मनी मेडिटेशन केलं होतं, त्याच्यामध्ये मी बघितला होता की पैशाचा पाऊस पडतोय, 500-500 होता येतात. येस, नक्कीच सगळ्यांच्या आयुष्यामधील ते मनी छान ब्लॉकेजेस. मेडिटेशन झालं. नक्कीच मनी ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील आणि तुम्ही सगळेजण खूप पुढे येणार आहात, स्वतःची एनर्जी लेवल वाढवणार आहात. आणि फक्त मेडिटेशन सुरू ठेवा. ओके. या धन्यवाद बॅचचे मॅडम, सगळ्या तुमच्यामुळे सगळं होतंय. सगळ्यांचं धन्यवाद. या बॅच जवळजवळ या बॅचच्या खूप जास्तीत जास्त लोकांनी मला अगोदरच सांगितलं, मॅडम आम्हाला पुढे यायचं आहे. सोबत पण पुढे येण्यासाठी तुम्हाला सांगते, पैशांपेक्षा महत्वाचं आहे तुमची एनर्जी लेवल असणे. एनर्जी लेवल असली तरच मी पुढे घेणार आहे, नाही तर नाही. त्यामुळे मेडिटेशन सोडणाऱ्याला जमणार नाही. ओके. तुमच्याकडे अजूनही 15 दिवस आहेत. भरभरून मेडिटेशन करा, स्वतःची ऊर्जा वाढवा आणि खरंच तो उत्साह सुनीता तुमच्यामध्ये दिसतो आहे. खूप छान. येस. ते कारण धावपळ करून आलेल्या सुनीता शेवटी क्लासला बसायच्या, त्या सुनीता आणि आता टवटवीत असलेल्या सुनीता बसतात. मला असं वाटलं, की मध्ये काय सुट्टी तर नाही घेतली ना क्लासला? नाही नाही, ऍडमिशन वाढतात, सुट्टी नाही घेतली. आणि अशाच वाढणार आहेत. भरभरून ऍडमिशन वाढणार आहेत. एवढं लक्षात घ्या, ज्याचा ज्याचा बिझनेस आहे, तुमची एनर्जी लेवल छान पॉझिटिव्ह झाल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये अशी भरभराट होणार आहे. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळणार आहे. ओके. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. आपलं थँक्यू, सगळ्यांचं. थँक्यू युनिवर्स, थँक्यू मॅडम, थँक्यू. विशाल दादा. मी धन्यवाद युनिव्हर्सला आणि मॅडम. ऍक्च्युली मी मॅडमचे व्हिडिओ जवळजवळ मला असं कोणी सांगितलं वगैरे नाही. पण मी असं युट्यूबचा व्हिडिओ पाहत होतो. असं स्क्रॉल करत करत असता मॅडमचा एक दिवस मी म्हणजे माप कसं करावं हा व्हिडिओ मला नेमका आला. म्हणजे मी म्हणजे मोबाईल थ्रूच पाहिलं, तर मग मी तिथून मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता आणि ते झाल्यानंतर 1 वर्ष कंप्लीट मी
म्हणजे मला असं वाटायचं की आता मी बसू का बॅचला, परत रिवर्स जायचो, की मला वाटायचं नको, परत होईल का, हे का माझे सगळे दुसरे काम करून हे करून मला हे होईल का. मग ते झाल्यानंतर मी काय करायचो आतुरतेनं, रविवारचं ज्यावेळेस सेशन फ्री असायचं ते लिंक बरोबर तिथं मॅडम हे करायचं, सेंड करायच्या. मग त्याला मी 2-3 वेळा असं फ्री सेशनलाही झालतो, कनेक्ट झालो. आणि 2022 साली म्हणजे मला असं थोडंसं ह्याच्यामध्ये होतो मेडिटेशन मध्ये, तर त्यावेळेस सुद्धा मॅडमचे ज्यावेळेस व्हिडिओ ऐकायचो त्यावेळेस मला असं थोडंसं म्हणजे ऊर्जा फील व्हायची. असं वाटायचं की हे जे सांगतात ते मॅडम आपले ऐकतच राहावं असं वाटायचं. पण असे 2-3 वर्ष गेले आणि मग मी असं ठरवलं की नाही आता काय का होईना, जसं होईल तसं आता हे करायचं, म्हणजे रेकीचा कोर्स करायचा. आणि ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आता मी एवढं सांगू शकतो की ह्या ऊर्जेसंग आपण म्हणजे त्या ब्रह्मांडाला सोबत म्हणजे हेच नको, म्हणजे सोडायलाच नको वाटतं. एवढंच मी बोलेन. कारण खूप अनुभव येतात आयुष्यामध्ये. दुःख कसं हे करायचं, म्हणजे दुःखाला कसं म्हणजे हे करण्यासाठी जे पचवायचं. ब्रह्मांड जे ऊर्जा देते ना, पचवायचं. हा, जर ब्रह्मांड आता जर म्हणजे ज्या ज्या समस्या असतील, काही असेल छोट्या मोठ्या समस्या, जर आता जर मी रेकीला नसतो तर मला खूप म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे हे झाला असता, म्हणजे म्हणजे मला तर मी ते बोलूच शकत नाही. पण त्या खूप ब्रह्मांडाचे आणि युनिव्हर्सचे आणि मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद. मॅडम एक गुरु भेटल्या, म्हणजे एक एंजलच भेटल्या मॅडम आम्हाला सर्वांसाठी, युट्यूब परिवारासाठी, असं मी घोषित करेन. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद विशाल दादा. खरंच विशाल दादा, जर 2022 पासून बघत होते तर का नाही आले 22 पासून. आता आज आपण जो संघर्ष केला आहे आयुष्याचा, बरोबर, तो कदाचित आलाच नसता. हो की नाही दादा? हो ना. नक्कीच. पण एक खरं सांगू का? ऊर्जा आपल्याला निवडत असते. मे बी आपल्याला लेट झाला आहे. कदाचित आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळे संघर्ष आपल्याला भोगायचेच होते. ओके. त्यानंतर ते 100% आपण म्हणतो ना, ते पूर्ण झाल्यानंतर ऊर्जेने निवडलं. आणि आता मात्र जे काही सुरू होणार आहे ना, तो चांगलं पर्व तुमच्या आयुष्याचं सुरू होणार आहे विशाल दादा. हं? येस. प्रत्येकाला वाटते, की का तुम्ही पहिले आला नाहीत? मी असं म्हणेल 22 पासून व्हिडिओ बघता का आले नाहीत? मी स्वतःला मग मग तू एवढ्या दिवसाचं का मी ऊर्जेसोबत जोडले नाही? तर त्या प्रत्येक गोष्टी त्या युनिव्हर्सने ठरवलेल्या आहेत. आपण ते सगळे प्युअर सोल आहोत. आत्ताची ती वेळ होती. आत्तापासून त्याचा उपयोग करूया. हो ना? आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळ्या खूप गोष्टी खूप ओके धन्यवाद. होणार आहेत. ते ते मनी मनी मेडिटेशनचा अनुभव सांगा ना विशाल सर तुमचा, विशाल दादा. हां. ऍक्च्युली ज्यावेळेस मी क्लास जॉईन केला त्यावेळेस मी मॅडमला म्हणजे फर्स्ट डिग्रीची फी भरली आणि सेकंडची पण भरली आणि थर्ड डिग्रीच्या वेळेस मला म्हणजे एकाच महिन्यामध्ये सेकंड आणि थर्डची पण भरायची म्हणजे लागली. तर मग आता मी विचार करत होतो की आता पास हे सेकंड थर्ड डिग्रीची फी कशी भरू. तर ऍक्च्युली आमच्याकडे इकडे एक पूर आला होता आणि ते पैसे देत नव्हते. सगळ्या दुसऱ्या लोकांचे जे होते गावात त्या लोकांचे पैसे भेटले म्हणजे, आणि आमचेच असे मागं राहिले होते. तर मॅडमला म्हटलं, मॅडम तुम्ही रेकी द्या म्हटलं ते पैसे येण्यासाठी. आणि खरोखरच मॅडमने रेकी दिली आणि ज्या दिवशी रेकी दिली होती त्याच दिवशी ते अकाउंटला पैसे जमा झाले होते. म्हणून रेकीचे खूप खूप धन्यवाद. युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नक्कीच, नक्कीच. पैशांची समस्या निघून जाते. आपली एनर्जी लेव्हल मनी अट्रॅक्ट करण्याची वाढली आहे. हे पण लक्षात घ्या. हे विज्ञान लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके. खूप धन्यवाद विशाल दादा. खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू.